नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना स्वयंपाक करायचा म्हणजे फार प्रश्न पडतो की लवकर होईल की नाही. तर मी आज तुम्हाला कसा लवकर स्वयंपाक करायचा ते सांगणार आहे. सगळ्यात अगोदर मी छोटा कुकर घेऊन त्यात छोट्या भांड्यात डाळ टाकली. डाळीत थोडी जिरे, थोडी हळद, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं तेल टाकलं आणि थोडे हिंगही घातलं. त्यानंतर छोट्या डब्यात तांदूळ धुवून घेतले. तांदळाच्या दुपटीने पाणी घातले आणि तांदळात थोडे मीठ घातले आणि वर तांदळाचा डबा ठेवला. अशा प्रकारे आपला कुकर तर अगदी 5 मिनिटात लावून झाला. त्यानंतर घ्यायची आपण कणिक मळायला. कणिक मळताना एक गोष्ट लक्षात राहू द्यायची की आपल्याला जेव्हा पोळ्या करायच्या त्याचे 10 ते 15 मिनिट अगोदर आपण कणिक मळून ठेवायची, म्हणजे आपली पोळी अगदी छान मऊसूत येते. चला तर मग आपला कुकरही लावून झाला आणि कणिकही मळून झाली. तोपर्यंत दुसऱ्या छोट्या कुकरमध्ये मी गवार शिजायला टाकली होती. गवार शिजायला टाकली, थोडे पाणी घातले आणि त्यात थोडे मीठ घातले आणि अगदी एक शिटी करून घेतली. नंतर पटकन कढई ठेवून त्यात मोहरी, जिरं, लसूण आणि गवार हे सगळे टाकले. थोडा काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ हे सगळे टाकून गवारची भाजी थोडी परतून घेतली. झाली तर माझी गवारची भाजीसुद्धा तयार झाली. तोपर्यंत दुसरीकडे माझा कुकरही गार झाला. पटकन कुकर उघडून डाळ काढून घेतली आणि डाळीला पटकन जिरं, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर याची छान फोडणी दिली. असा स्वयंपाक तुम्हीही करा मैत्रिणींनो, तुमचा पण अर्ध्या तासात असाच सुंदर स्वयंपाक तयार होईल. आणि हो, डाळीला फोडणी देताना मी थोडा गूळही घातला. आमच्या घरात गोड वरण खूप आवडते म्हणून मी गूळ घातला. तुम्हाला जर गूळ नसेल आवडेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. असा छान स्वयंपाक अर्ध्या तासात करून लवकर आपल्या घरच्यांना खाऊ घाला मैत्रिणींनो. बघा, तुमची अजिबात फजिती होणार नाही आणि घरच्यांना पण वेळेवर जेवायला मिळेल. अशी टम्म फुगणारी पोळी झाल्यानंतर वरणावर तुपाची धार, गवारची अगदी छान सुंदर भाजी, थोडंसं सॅलेड आणि भात, असा छान स्वयंपाक खायला तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. तर नक्की अशा पद्धतीने स्वयंपाक करून बघा. तुम्हाला पण खूप मजा येईल स्वयंपाक करायला. आणि प्लीज व्हिडिओ लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.